26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा साजरा केला जातो. मी प्रतीक लकडे शाळेचा एक मेंबर म्हणून आज इथे उपस्थित राहिलोय. खूप कष्ट घेऊन शाळा ही उभारण्यात आली होती. तेव्हा आज दुसऱ्यांदा आपण हा गणराज्य दिन साजरा करतोय. मागल्या वर्षीच्या शाळेचं स्वरूप आणि यावर्षीच्या स्वरूपमध्ये खूप फरक पडलेला आहे. स्टाफ जो आहे खूप मेहनत घेतोय आणि गणराज्य दिन याचं थोडंसं महत्त्व मी सांगू इच्छितो की जसं 15 ऑगस्टला 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश स्वतंत्र तर झाला होता. जसं एखादा मुलगा जॉब लागल्यानंतर स्वतंत्र होऊन जातो, पण त्याला जर नियम सांगितले नाही आयुष्याचे की कसं जगायचं काय जगायचं तर त्याच्या आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. तसा आपला देश होता. 15 ऑगस्ट 1947ला त्याला स्वातंत्र्य तर मिळालं, पण त्याच्यासाठी काहीतरी असे नियम नव्हते. तर ते नियम बनवण्यात आले. त्या नियमाच्या पुस्तिकेला आज आपण भारताचे संविधान म्हणतो. त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यामध्ये बरेचसे बॉडी मेंबर्स सुद्धा होते. त्यांनी सुद्धा खूप कष्टाने खूप देशांच्या संविधानाचा विचार करून अभ्यास करून हे बनवण्यात आलं आणि आपलं संविधान जे आहे या तारखेला म्हणजे 26 जानेवारीला हे इम्प्लिमेंट झालं. तसं 26 नोव्हेंबरला होणार होतं, पण काही कारणास्तव ते पोस्टपोन करण्यात आलं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन सुद्धा साजरा करतो. मग तेच त्याच्या दुसऱ्या वर्षी 26 जानेवारीला म्हणजे वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते इम्प्लिमेंट करण्यात आलं. म्हणजे त्याची काय म्हणतो आपण अंमलबजावणी करण्यात आली. आणि ते संविधान जे आहे अजूनही आपलं भारताचं टिकून आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना कुठल्या जातीची असो कुठल्या धर्माची असो आणि किती पॉवरफुल असो की पॉवर नसलेला असो सगळ्यांना समान अधिकार देतो. कायद्यापुढे समानता जी आपण म्हणतो ती संविधानामुळेच आपल्याला मिळाली आहे. कारण ते जर नसतं तर आज असं झालं असतं की इंग्रज निघून गेले असते आणि जो वरचढ वर्ग आहे आपल्या देशातला श्रीमंत वर्ग ज्याला म्हणतो आपण की त्यांनी राज्य केलं असतं. म्हणजे गोरे निघून गेले असते, काळे इंग्रज आले असते. ते नाही आले. त्याच्यामुळे एक त्याचं महत्त्वाचं कारण आणि काय म्हणू शकतो आपण एक मोलाचा वाटा एका रूलच बुक म्हणून आपण त्याला त्या रूल बुकचं नाव इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जे बऱ्याच वेळा आपण पाहतो की त्याचे अनुभव आपल्याला येतात. बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपण पाहतो की कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. एखादा नेता सुद्धा असतो, जेव्हा तो गुन्हा करतो तेव्हा आपल्याला माहित आहे की समोरचा व्यक्ती जो आहे त्याला माफ करत नाही, कायदा त्याला माफ करत नाही. तर त्या संविधानाचे आभार. आणि आजचा दिवस जो आहे पूर्ण भारतामध्ये जसं सेलिब्रेट होतोय तसं आपण प्रत्येक घरी पण केला पाहिजे. लहानपणापासून मला आठवते की माझी आजी या दिवशी गोड बनवते 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला. शिकलेली बिलकुल नाही आहे मॅम, तरी सुद्धा घरी गोड बनवते. कारण देशाचं काहीतरी आहे असं त्यांना वाटते आणि त्यांचा जन्म स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की काय ॲक्च्युअलमध्ये झालं. त्यामुळे असे जुने लोक अजूनही टिकून आहे आणि आपल्या लहान मुलांमध्ये ते चैतन्य जे दिसतं बाकी दिवस ते उठतील नाही, पण आजच्या दिवशी त्यांना उठवायचं काम पडत नाही असं बऱ्याच वेळा होतं. सो दॅट इज द समरी ऑफ द डे. सो थँक्यू सो मच. येस, जय हिंद.